माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरेत. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन अशा प्रकारे सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि इथं अलर्ट मोशन ॲप जो असेल तिथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे व्हिडिओचं मटेरियल आहे तिथं अपलोड करत असतो. तर तिथून सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तिथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही जर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा आपल्या काही अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तिथं सुद्धा आपल्याला इथं फॉलो करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या जिथे सर्वात आधी इथं अलर्ट मोशनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो आपल्या इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर तो इथं इम्पोर्ट केल्यानंतर आता आपल्या सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जायचं, त्यानंतर मीडियामध्ये जायचं. त्यानंतर एक अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून त्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं सर्वात आधी इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा केल्यानंतर ब्लॅक कलरचा व्हिडिओ जो असेल तो आपल्या इथं डिलीट करून इथं टाकायचा आहे. त्यानंतर त्या ॲडिओवरती क्लिक करून आपल्या राऊंड रेक्टँगल 1च्या खालती अशा प्रकारे सेट करायचे. त्यानंतर राऊंड रेक्टँगल 1 यावरती क्लिक करून आपल्याला तो इथं डिलीट इथं करून टाकायचा. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला ग्रुप 1 जो दिसत आहे त्यावरती आपलं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बघा 2 स्क्वेअर आणि त्यावरती प्लस दिसत आहे, त्यावरती जाऊन कॉपी लेअरची करायची आणि त्यानंतर आपल्याला 4.24 सेकंदावरती येऊन आपल्या इथं हा जो इथं असेल मित्रांनो कॉपी केली होती लेअर ती आपल्या इथं पेस्ट करायची आणि परत नंतरच्या बिटवरती येऊन आपल्याला काय स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन थर्डवाला जो ऑप्शन असेल तो इथं सिलेक्ट करा, म्हणजे तिथपर्यंत ते जे असेल तिथं ॲडजस्ट होऊन जाईल मित्रांनो. परत नंतर आता तुम्हाला काय यायचं आहे, हा जो ही जी लेअर होती ती आपल्याला बिटनुसार इथं जे आपल्या पेस्ट करून आपल्या इथं जे ती ॲडजस्टमेंट जी असेल तिथं करायचे. तर हे असं कुठंपर्यंत आपल्या इथं करायचे ते तुम्हाला मी इथं सांगून देतो. तर इथं बघा मित्रांनो 15.12 सेकंदापर्यंत जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं ही जी लेअर होती तिथं तुम्ही ॲडजस्ट वगैरे तर करून घ्या. ती केल्यानंतर आपल्या काय यायचं, आता ग्रुप 2 हा जो आहे तो आपल्या काय यायचं, इकडे तुम्हाला राईट साईडला तुम्हाला 3 आडव्या लाईन दिसत आहे, त्यावरती आपल्याला लॉंग प्रेस करून ती जी लेअर असेल सर्व जे ते ग्रुप 1च्या वरती सर्व ग्रुप 1चे जेवढे काय मित्रांनो अशा प्रकारे असतील प्रोजेक्ट त्या सर्वांच्या वरती आपल्याला अशा प्रकारे इथं सेट करायचे. तुम्ही बघू शकता मित्रांनो 3 ग्रुप आहे, तर त्याच्यावरती आपल्याला ही जी लेअर आहे ग्रुप 2ची त्या आपल्याला अशा प्रकारे इथं आणायची आहे मित्रांनो. आणि आता त्यानंतर आपल्या बघा मित्र काय यायचं, आता ग्रुपमध्ये जे आपले जे इमेजेस तुम्हाला इथे दिसत आहे बघा मित्रांनो, तर ते आपल्याला चेंजेस करायचे. तर त्यासाठी आपल्याला इथं बघा काय यायचं आहे, तर सर्वात आधी तुम्हाला काय यायचं इथं ॲडिओच्या वरती एक इमेज दिसत आहे मित्रांनो, तर त्यावरती जायचे. त्यानंतर कलर आणि फिलमध्ये जाऊन तुम्हाला इथं बघा मित्रांनो इथं काही दिसत आहे त्यावरती क्लिक करायचे. तर मित्रांनो आता इथं तुम्हाला जो कोणता इथं इमेज हवा असेल त्या इमेजवरती क्लिक करून इथं प्लसवरती क्लिक करा, म्हणजे तुमचा जो इथं इमेज असेल तो इथं ॲड होऊन जाईल मित्रांनो. तर आता त्यानंतर ग्रुपमधले जे इमेजेस असतील ते चेंजेस करायचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला त्या ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला इथं एक इमेज दिसत आहे, तर त्या इमेजवरती क्लिक करून परत कलर आणि फिलमध्ये जाऊन परत इथं काय नंबर दिसत आहे त्यावरती जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज हवा असेल तो इथं सिलेक्ट करा. त्या प्लसवरती क्लिक करून बॅक येऊन जा, म्हणजे तुमचा जो इथं इमेज असेल तिथं येऊन जाईल. जर का तुम्हाला इमेजची साईज वगैरे कमी जास्त करायची असेल तर त्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ते नंबरच्या ऑप्शनवरती येऊन आपल्या ह्याची कमी साईज जी असेल ती कमी जास्त अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता. प्रत्येक नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन अशी ॲडजस्टमेंट वगैरे तुम्ही अशा प्रकारे इथं करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे आता मित्रांनो इथं जेवढे काय आपले इथं ग्रुप्स असतील 15 सेकंदापर्यंत, तर त्या सर्व ग्रुप्समध्ये तुम्ही अशा प्रकारे जे इमेजेस वगैरे जे काय असतील ते इथं तुम्ही चेंजेस वगैरे इथं करून घ्या. आणि टेक्स्ट जे आहे ते मी टेक्स्ट इथं तुम्हाला इथं दिलेले आहेत मित्रांनो, ऑलरेडी इथं सर्व एडिट वगैरे इथं करून दिले आहेत टेक्स्ट. तर इथं तुम्हाला काय टेक्स्टमध्ये इथं तुम्हाला काही चेंजेस वगैरे इथं करायचे नाही, ते तसंच ठेवा.
आणि त्यानंतर आता आपल्या मित्रांनो काय करायचं मित्रांनो 15.12 सेकंदाचा जो मित्रांनो बीट असेल तर त्यावरती येऊन जायचे, परत प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे, परत तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या, परत नंतरच्या बीटवरती येऊन इथं राईट साईडचा जो इकडं मित्रांनो दिसत आहे ऑप्शन त्यावरती क्लिक करा. त्यानंतर वरती 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे इथं करून घ्या मित्रांनो. परत त्या बीटवरती थांबून परत प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जावा, परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इमेज घेऊन परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं ह्याचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो डिलीट करा. परत 3 नंबरच्या 3 जे डॉट दिसत आहे त्यावरती जाऊन परत फिल कंपोजिशन एरिया अशा प्रकारे करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपले एंडपर्यंत जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथं ॲडजस्ट वगैरे इथं करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्र इथं जेवढे काय बिट होते तर त्या बिटनुसार मी इथं इमेजेस जे आहेत ते इथं मी ॲडजस्ट वगैरे इथं करून घेतलेत. तर त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन परत मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल इफेक्ट. ओके, तर मित्र आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जो हा व्हिडिओ होता तो व्हिडिओ इफेक्ट तो इथं ॲड केला आहे. तर ॲड केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून आपल्या बिल्डिंग ऑफिसमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन याला इथं स्क्रीन करायचे. आणि त्यानंतर हा जो ग्रुप असेल मित्रांनो, तो जो व्हिडिओ असेल मित्रांनो इफेक्टवाला, तो आपल्या काय करायचं बघा मित्रांनो एकदम खालती आपल्याला अशा प्रकारे इथं आणायचं आहे मित्रांनो. तर आपल्या काय करायचं हा जो असेल मित्रांनो तो आपल्या इथं बघा काय करायचं बघा मित्रांनो, खालती जो इथं मित्रांनो इमेज ऑडिओच्या वरती जो इमेज दिसत आहे तर त्याच्यावरती आपल्याला हा जो मित्रांनो असेल इफेक्ट तो इथं आपल्याला ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला परत काय करायचं 15 पॉईंट आपला जो काही मित्रांनो 15.11 सेकंदाचा जो बीट आहे तर त्यावरती येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपलं सर्व काम इथं झालं. आता फक्त आपल्याला काय करायचं 15.11 सेकंदाच्या पुढे जेवढे काही इमेजेस असतील तर त्या सर्व इमेजेसला आपल्या काही त्या शेक इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या परत काय करायचं आपला बॅक जिथे येऊन जायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट दिला असेल डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो आपल्या इथं इम्पोर्ट करून घ्यायचा अलर्ट मोशनमध्ये. तर अलर्ट मोशनमध्ये इथं इम्पोर्ट वगैरे इथं केल्यानंतर आता आपल्या मित्र काय करायचं त्याला जिथे ओपन असेल तिथं करायचं. तर ओपन केल्यानंतर आता आपल्याला मित्र काय करायचं सुरुवातीला जो इमेज दिसत आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन ह्याचा कॉपी इफेक्ट जो असेल तो आपल्या इथं करायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन आपण जो इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या 15.11 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या त्या इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये जाऊन इथं पेस्ट इथं करून टाकायचं आहे. प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत तिथं आपल्याला हा जो इफेक्ट असेल तो पेस्ट करा. प्रत्येक इमेज सोडायचा आहे आणि नंतरच्या इमेजवरती येऊन इथं पेस्ट करायचा आहे. तर हा इमेज फक्त त्या 3 इमेजेस पुरताच होता, बाकीच्या इमेजेसला वेगळा इफेक्ट आहे. तर त्यासाठी आपल्या परत बॅक येऊन जायचं. परत आपला जो शेकविटचा प्रोजेक्ट असेल त्याला जिथे ओपन करायचं, ओपन केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो कॉपी करायचा आहे. परत बॅक येऊन आपण जो काही इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे आपल्याला इथं ओपन करायचं, ओपन केल्यानंतर आता आपल्याला परत जिथे काय करायचं मित्रांनो परत आपला 15.11 सेकंदावरती येऊन परत आपला जो सेकंड इमेज असेल मित्र 16.16 सेकंद त्यावरती येऊन हा जो इफेक्ट असेल तो इथं पेस्ट करा. आणि परत नंतर आपल्या 18 सेकंदावरचा जो काही इमेज असेल त्याला सुद्धा हा इफेक्ट जो असेल तिथं पेस्ट करून घ्या. तर आता त्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं बघा मित्र, आता जेवढे काही इमेजेस उरले आहेत त्यांना वेगळा इफेक्ट द्यायचा. तर तो देण्यासाठी आपल्याला परत बॅक येऊन जायचं आहे. तर बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट असेल त्याला आपलं ओपन करायचं. परत थर्ड इमेजवरती येऊन परत त्याचा जो इफेक्ट असेल तो इथं कॉपी करायचा आहे. परत बॅक येऊन आपल्याला परत आपण जो प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे ओपन करून घ्यायचं आहे. आणि परत आता आपल्या काय 19.28 सेकंदाचा जो इमेज आहे त्यावरती येऊन हा जो इफेक्ट असेल तिथे पेस्ट करून घ्या. तर हा इफेक्ट आपल्याला कुठपर्यंत अप्लाय करायचं ते तुम्हाला मी इथं सांगून देतो. तर 21.26 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हावाला जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून घ्या. आणि आता नंतर मित्रांनो 22.9 सेकंदापासून पुढे जेवढे काही इमेजेस असतील त्यांना आता आपल्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. तर देण्यासाठी आपल्या परत जिथे बॅक येऊन जायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपल्या परत शेक इफेक्टचा जो इमेज असेल शेक इफेक्टचा जो काही प्रोजेक्ट होता त्याला ओपन करून शेवटचा जो इमेज असेल त्यावरती क्लिक करून ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो कॉपी करायचा. परत बॅक येऊन आपल्याला परत जिथे काय करायचं आपण जो काही प्रोजेक्ट इथं तयार करत होतो तर त्याला ओपन करून आता जेवढे काही इथं इमेजेस आपले राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हावाला जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाका. तर अशा प्रकारे आता तुम्ही इथं अप्लाय करून टाका. अप्लाय करायचं तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून टाका. तर अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या जिथे काय करायचं मित्रांनो बघा आपल्या परत बॅक येऊन जायचे आणि परत आपला शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट होता त्याला ओपन करायचे. त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो एक शॅडो आणि एक इमोजी दिसत आहे. तर त्यावरती अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं काय करायचं बघा 2 स्क्वेअर दिसत आहे त्यावरती जाण्याची कॉपी लेअर इथं करायची. त्यानंतर आपलं बॅक येऊन आपण जो काय प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचं आहे. त्याला जिथे ओपन केल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं 22.9 सेकंदावरती येऊन इथं पेस्ट इथं अशा प्रकारे करा. परत व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं जी ती काही इमेज असेल आणि शॅडो आणि इमोजी जो असेल तिथं ॲडजस्ट होऊन जाईल मित्रांनो.
ते मित्रांनो अशा प्रकारे जो आपला ते व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला आता सेव्ह करण्यासाठी काय यायचं बघा मित्रांनो, वरती जो सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो अशा प्रकारे इथे एक्सपोर्ट होण्यास इथे सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.